नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये या ठिकाणी बघा 1644 पदांच्या 1644 जागा सुटल्या आहेत विविध पदांच्या. तर संपूर्ण ऍडव्हर्टाइजमेंट आपण बघणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर स्टार्ट करूया. या ठिकाणी बघा 5/5/2026 ला ही ऍडव्हर्टाइजमेंट पडलेली आहे. या ठिकाणी बघा साऊथ ईस्टर्न रेल्वे मधले या ठिकाणी आहे. या ठिकाणी डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर ऑफिस रायपूरचं आहे. या ठिकाणी नोटिफिकेशन चेक करा. या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत 1644 जागा. यामध्ये बघा तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी भरायचं आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन थ्रू वेबसाईट दिलेली आहे या ठिकाणी apprenticeshipindia.gov.in. कधी 5/5/2026 ते 4/6/2026. ठीक आहे, 4 जून पर्यंत आहे. तर यामध्ये बघा रायपूर डिव्हिजन वाघाव रिपेअर शॉप रायपूर SCR दिलेलं आहे. तर त्या साईडचं आहे. या ठिकाणी रायपूर डिव्हिजनच्या जागा आहेत. ज्यांना कुणाला फॉर्म भरायचा आहे तुम्ही या ठिकाणी भरू शकतात. या ठिकाणी विविध पदं दिलेली आहेत. जवळपास या ठिकाणी बघा 18 पदं दिलेली आहेत त्यांनी आणि त्याच्या समोर कास्ट कॅटेगरीनुसार डिवाइड केलेलं आहे. यामध्ये पहिलं ट्रेड बघा या ठिकाणी कोणता आहे, वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिशियन साठी आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये टोटल जागा बघा या ठिकाणी 262 आहे. या ठिकाणी बघा ऑदर ओपन आहे, EWS OBC SC ST आणि टोटल दिलेला आहे. तर तुम्ही आपापल्या कास्ट कॅटेगरीनुसार चेक करून घ्या. PWBD म्हणजे या ठिकाणी जे अपंगत्व आहे ते या ठिकाणी येतात आणि शेवटी आहे एक्स सर्व्हिसमॅन जे की आर्मी रिटायर आहेत. या ठिकाणी बघा टोटल या ठिकाणी जे आहे मी तुम्हाला फक्त आकडा सांगणार आहे. या त्याच्यामध्ये बाकीच्या जागा तुम्हाला चेक करायच्यात. बऱ्याच जागात लक्ष या ठिकाणी चेक करून घ्यायच्यात. टर्नर आहे 2 नंबरला, टोटल 28 जागा आहेत. त्यानंतर 3 नंबरला बघा फिटर आहे, त्याच्यात 406 खूप मोठ्या जागा आहेत. नंतर आहे इलेक्ट्रिशियन, त्याच्यात 337 जागा आहेत. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी स्टेनोग्राफर हिंदीसाठी आहे, लँग्वेज पण लक्षात ठेवा, तर 10 जागा आहेत. त्यानंतर बघा स्टेनोग्राफर इंग्लिशसाठी, तर त्यासाठी 11 जागा आहेत. ह्या दोन्ही जागा वेगवेगळ्या आहेत. 7 नंबरला बघा हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्शनच्या आहेत, इन्स्पेक्टर मध्ये 25 जागा आहेत. 8 नंबरला बघा कोपा याचं दिलेलं आहे, 81 जागा आहेत. मशिनिस्ट आहे त्याच्यानंतर 14 जागा आहेत. 10 मेकॅनिकल डिझेल साठी आहेत, 97 जागा. त्यानंतर या ठिकाणी बघा वर खाली दिलेलं आहे मेकॅनिकल रेफ्रिजरेटर AC साठी 26 जागा आहेत. 12 नंबरला ब्लॅक स्मिथ दिलाय 2 जागा. हॅमरमॅन दिलेला आहे 1. त्यानंतर मेसन दिलेला आहे 2 जागा. पाईप लाईन फिटिंगचा असेल तर फिटर म्हणून 2 जागा. कारपेंटरला 6 जागा. पेंटर असेल त्याला 6 जागा आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स असेल तर 47 जागा. टोटल या ठिकाणी बघा 1363 जागा आहेत. खाली बघा तुम्हाला खाली सविस्तर दिलेलं आहे. वाघाव रिपेअर शॉप रायपूर हे पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर ज्या जागा राहिलेल्या आहेत तेच त्याच्यामध्ये बघा काय काय दिलेले आहे त्यांनी. टोटल जे पद आहेत ते मेन्शन केलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला ते चेक करून घ्यायचंय. रिपेअर शॉपचं दिलंय. फिटर याच्यामध्ये बघा 110 जागा आहेत टोटल या ठिकाणी. त्यानंतर वेल्डरच्या 110 जागा आहेत. मशिनिस्टच्या या ठिकाणी 18 जागा आहेत. त्यानंतर टर्नरच्या 15 जागा, इलेक्ट्रिशियनच्या 18, कोपाच्या 8 आणि स्टेनोग्राफर आणि हिंदी इंग्लिश साठी प्रत्येकी 1 जागा. 281 टोटल आहेत. यामध्ये सुद्धा PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने बघा या ठिकाणी बऱ्याच जागा आहेत. 1644 जागा टोटल. यामध्ये एज्युकेशन क्रायटेरिया काय लागतोय लक्षात घ्या. क्वालिफिकेशन टेक्निकल क्वालिफिकेशन लागतंय. तुम्ही 10वी पास पाहिजेत. अंडर 10+2 सिस्टम म्हणजे 12वी असेल तरी तुम्हाला या ठिकाणी चालेल. 50% ऍग्रिगेट असलं पाहिजे मिनिमम. ठीक आहे, कमीत कमी. तुम्ही ITI पास पाहिजेत. कोर्स रिलेव्हंट, ठीक आहे, त्याच्याशी रिलेटेड ज्या जागा सुटलेल्या आहेत. त्यामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी एज लिमिट दिली आहे. कॅन्डिडेट शुड हॅव कम्प्लिटेड 15 इयर्स. ठीक आहे, 15 वर्ष कंप्लीट पाहिजेत. शुड नॉट हॅव कम्प्लिटेड 24 इयर्स म्हणजे 24 वर्षाच्या पुढे नसलं पाहिजे. कोणत्या तारखेपर्यंत 5/5/2026 पर्यंत. ठीक आहे, चेक करून घ्यायचंय तुम्ही आपापलं एज. या ठिकाणी अप्पर एज लिमिट रिलॅक्सेबल म्हणजे तुम्हाला सवलत दिलेली आहे 5 वर्षासाठी. SC ST म्हणजे या ठिकाणी 24+, जे काही 5 वर्ष असेल 29. ठीक आहे, आणि या ठिकाणी 3 इयर OBC साठी आहे म्हणजे 27 पर्यंत आणि 10 वर्ष एक्स सर्व्हिसमॅन आणि PWBD साठी. ठीक आहे, तर 34 वर्षापर्यंत अशा पद्धतीने गेलेलं आहे. या ठिकाणी बघा कम्युनिटी दिलेली आहे त्यांनी. कॅन्डिडेट शुड बी बर्न बिटवीन बोथ डेट्स इन्क्लुसिव्ह. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही बर्न झालेलं पाहिजे म्हणजे तुमचा जन्म झालेला पाहिजे. तर प्रत्येकाला कास्ट मध्ये या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे. तुम्ही चेक करून घ्यायचंय. खाली रिलॅक्सेशन तुम्हाला वर दिलेलंच आहे. काय भेटणार आहे, द पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग अँड स्टायपेंड तुम्हाला दिलं जाईल ज्यावेळेस ट्रेनिंग असेल त्याच्याशी रिलेटेड स्टायपेंड तुम्हाला भेटणार आहे. क्रायटेरिया फॉर प्रिपेरिंग मेरिट लिस्ट इन द सिलेक्शन. यामध्ये तुमचं बघा विथिन जे आहे प्रिपरेशन मेरिट सिलेक्शन जे मेरिट नुसार होणार आहे
त्यामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी पर्सेंटेज आहे ते मिनिमम 50% लागणार आहेत. मेडिकल एक्झामिनेशन तुमचं होणार आहे या ठिकाणी त्यांच्या रुल्स नुसार. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट होईल तुमचं या ठिकाणी. इफ ही इज मायनर हिज गार्डियन हॅज बी एंटर इन टू द कॉन्ट्रॅक्ट अप्रेंटिसशिप विथ द एम्प्लॉयर. ठीक आहे, जर कोणी मायनर असेल तर त्यांच्या फॅमिलीला सुद्धा इन्व्हॉल्व केलं जाणार आहे. ऑफर ऑफ एक्सेप्टन्स ऑफ एंगेजमेंट हे सगळं दिलेलं आहे त्यांनी एक सर्व्हिसमॅन साठी दिलेलं आहे. लास्ट डेट जे आहे रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशनची तर 4/6/2026 पर्यंत राहणार आहे, जून महिन्यापर्यंत. तर लक्षात ठेवायचं शेवटची डेट किती आहे. या ठिकाणी तुम्हाला जी आहे वेबसाईट दिलेली आहे कुठं तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नाही का डिस्क्वालिफाय होताल तुम्ही कशा पद्धतीने त्याचे कारण दिलेले आहेत वेगवेगळे. तर तुम्ही ते सगळं या ठिकाणी वाचून घ्यायचंय. शेवटी जर काही प्रॉब्लेम आला तर हेल्पलाईन कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, मोबाईल नंबर आहे या ठिकाणी, किंवा या ठिकाणी ऑफिस ऍड्रेस सुद्धा दिलाय तुम्हाला जर काही पाठवायचं असेल, काही हे करायचं असेल तर. अशा पद्धतीने बघा या ठिकाणी टोटल जागा सुटलेल्या आहेत रेल्वेच्या. तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. याच्या नेक्स्ट अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.